नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिनेश राठोड धापतांडा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीची मराठी उत्तरपत्रिका अभ्यासणार आहोत मित्रांनो. हा पेपर 21 फेब्रुवारी 2025 हा रोजी घेण्यात आलेला आहे. वेळ पण 3 तासाचा दिलेला आहे मित्रांनो. 80 मार्कासाठी हा पेपर दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला. कृतीपत्रिकासाठी सूचना पण दिलेल्या आहे. सूचनेनुसार आपण व्यवस्थित वाचून घ्यायची मित्रांनो. 10-15 मिनिटं व्यवस्थित वाचून घ्यायची. व्यवस्थित याचं पालन आपण करून घ्यायचे आहे मित्रांनो. खाली प्रश्न पहिला, उतारांची आधारे सूचनेनुसार पूर्ती करा. चौकटी पूर्ण करा. गेऱ्या गुलाबांची पाण्याची रेशमी पताका नाचत उभी असलेली पिंपळांची झाडे. याचा उत्तर आहे पिंपळांची झाडे. मधुमाशांचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत ज्ञानेश्वरांनी हा पाठातून आपल्याला खूप स्पष्ट एकदम व्यवस्थितपणे आपल्याला स्पष्ट करून दिलेला आहे मित्रांनो. याच्यामध्ये उत्तरामध्ये सुद्धा त्याचं नाव आपल्याला दिलेले आहे मित्रांनो. ज्ञानेश्वरांनी दिलेलं आहे मित्रांनो. वरती सुद्धा आपल्याला पिंपळांची झाडे सुद्धा आपल्याला इथं दिलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथं आपल्याला तिसरा मधला दिलेला आहे मित्रांनो सोमत. मित्रांनो सोमत तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, सोमत स्पष्ट करत राहायची मित्रांनो. सोमतचा कंटाळा कोणी करू नाही मित्रांनो. सोमत आपल्या मनाने जेवढा होत तेवढा स्पष्ट एक पेजचा पण आपण स्पष्ट करायचे मित्रांनो. सोमतचा मार्क कोणत्याही एक्झामवर तुमचा मार्क कापत नाही, हे लक्षात घ्यायचे मित्रांनो. सोमतचा कोणीही कंटाळा करू नाही, सोमत लिहून घ्यायची मित्रांनो. तर आपल्याला महर्षी धोंडो केशवराव यांना करावयाची असलेली 2 कार्य सुद्धा तुम्हाला इथं दिलेला आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, खाली बघा मित्रांनो, श्री साक्षर करणे इथं तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो. स्त्रीला पुरुषां बरोबर उभे करणे इथं तुम्हाला सगळ्या पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो. हा 2 मार्कांसाठी तुम्हाला कृती तुम्हाला सोडवायचा सांगितलं आहे मित्रांनो. शेरावली सरस्वती या पाठातून आपल्याला सगळं इथं खाली पण दिलेलं आहे मित्रांनो. सोमत पण दिलेलं आहे मित्रांनो. हा सोमत सुद्धा तुम्हाला 3 मार्कांसाठी सोमत तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो. खाली चुकी बरोबर दिलेलं आहे मित्रांनो. पहिला हे चूक बरोबर, चूक 3 चूक हे दुसरा बरोबर आहे मित्रांनो. व्यवस्थित नेटकेपणा करून घ्यायची मित्रांनो. तुमच्या शब्द इथं तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो. मुलीला आत्मविश्वास व्यक्त करणारी कवितेतील 2 ओळी शोधून लिहा मित्रांनो. इथं तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो. 2 मार्कांसाठी हा विचारला. मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका थेकून पडतो त्याच्या उजळीत मित्रांनो. इथं तुम्हाला सगळ्यापणे व्यवस्थित करून घ्यायचे मित्रांनो. इथं येऊ आपण. या उत्तरामध्ये तुम्हाला सगळं उत्तर त्यांच्या सापडून जाणार आहे मित्रांनो. इथं या मित्रांनो. खालील शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. घराचा झरोका म्हणजे लहान खिडकी. भातकुळीचा खेळ लहान मुलांचा खेळ. इथे तुम्हाला संत रामदासाचं उत्तम लक्षण पण तुम्हाला दिलेले आहे मित्रांनो. संत रामदासांनी उत्तम माणसांची लक्षणे, चांगल्या लक्षणांचे वर्णन म्हणून ही कविता खूप आवडली. मला ही कविता खूप आवडली असं सुद्धा तुम्ही लिहून तरी तुमचा हा तुम्हाला मार्क मिळू शकतो मित्रांनो. याच्या आमधला दिलेला आहे मित्रांनो. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील सोडवा मित्रांनो. एकच सोडवायचं सांगितलेलं आहे मित्रांनो. त्यांनी दिलं रसग्रहण आपला दुसरा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. तुम्ही थांबा एक. इथं आपल्याला व्याकरणकडे आपण येऊ मित्रांनो. समासकडे योग्य जोडे लावा. इथं आपल्याला दिलेला आहे मित्रांनो समास. हा समासची जोडी सुद्धा आपण व्यवस्थित बघून घ्यायचे मित्रांनो. इथं तुम्हाला याचं उत्तर खाली या मित्रांनो. खालील तक्ता पूर्ण करा. इथं तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो. याला 2 इथं लावायचे होते मित्रांनो. तुम्हाला हे 2 इथं बसवायचे होते मित्रांनो. एकदम सोपा इथं तुम्हाला एकदम अति सोपा पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो. हा मित्रांनो इथं पण तुम्हाला एकदम अतिशयपणे एकदम छोडून दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला. पहिला शब्द संपत्ती. खालील शब्द समूहांसाठी एक शब्द लिहा. इतरांना मार्ग दाखवणारा आता मार्गदर्शक असणार आहे मित्रांनो. वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक. माता जननी एक वचन अनेक वचन इथं तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो. इथं या मित्रांनो. खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण तयार करा. इथं आपण दिलेला आहे कान, दान.
खानदान तुम्हाला इथं दिलेलं आहे मित्रांनो. हा अक्षर तुम्हाला बघा जे निर्मिती पण हे सगळं व्यवस्थित तुम्हासाठी दिलेलं आहे. याला चिन्ह ओळखायची आपल्याला खालील विराम चिन्हे ओळखून यांची नावे लिहा. आता आपण ह्या चिन्हाचं पण ओळखून ठेवलेलं आहे मित्रांनो. बघून घ्या तुम्ही मित्रांनो. खाली तुम्हाला नाव दिलेलं आहे इंग्लिशमधलं ड्रामा. ड्रामा म्हणजे एक इंग्लिशचा शब्द आहे मित्रांनो. ड्रामा मतलब नाटक. बुक स्टॉल पुस्तकालय इथं तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो दिनेश राठोड धापतांडा यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो. तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन येतोय मित्रांनो. चल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. थँक्यू सो मच.